हे असे झाडं काढून देतात लोक. हो. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत नांदेड जिल्हा, तालुका किनवट आणि गावचं नाव काय? आंबडी. आंबडी या ठिकाणी आलेलो आहोत. आणि जनरली आपण शेती करत असताना अमृतपाटन पद्धत पण शेतकऱ्यांना असं वाटतं की खर्च भरपूर आहे, एक करून बघावं, आता एकर करून बघावं, काही काही शेतकरी 2-4 तास करून बघतात. तर आज ज्या शेतकऱ्यांसोबत आहोत त्यांच्याकडे 100 एकर जमीन आहे आणि 100 एकर पैकी त्यांनी 25 एकर अमृतपाटन आंतर पद्धतीने आणि नियोजन 75 एकर जे बाकी उरलेलं आहे त्याच्यावर संपूर्ण नियोजन अमृतपाटन पद्धतीने त्यांनी केलेले आहेत. आज आपण त्यांचा थोडक्यात परिचय घेऊया. आणि महत्वाचं आहे की 100 एकर शेती कॉटनची करत असताना बरेच शेतकऱ्यांना अडचण अशी जाते की आम्हाला मजूरच भेटत नाही, मग तणनाशक सांगा किंवा मग आमच्याकडे लेबर नाही. ते 100 एकर शेती कशा पद्धतीने डेव्हलप किंवा कशा पद्धतीने नियोजन करतात त्याचं सुद्धा आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊया. तर भाऊ, आपलं सर्वप्रथम नाव सांगा. मी तुकाराम विठ्ठलराव ढाले, राहणार आंबडी, तालुका किनवट, जिल्हा नांदेड. ठीक आहे. तर आपलं क्षेत्र यावर्षी कॉटनचं किती आहे? आता माझ्याकडे 70 एकर कापूस आहे, 30 एकर सोयाबीन, त्यापैकी 25 एकर अमृत पॅटर्न आहे. तर कॉटनचं क्षेत्र 75 एकर आहे. हो. मागच्या वर्षी किती होतं? मागच्या वर्षी पूर्ण होतं 100 एकर. 100 एकर. तर 100 एकर मध्ये मागच्या वर्षी तुम्हाला कॉटन किती झाला? 1000 क्विंटल. 1000 क्विंटल. आणि खर्च किती आला? खर्च आता 30-35 लाख रुपये आला. 35 लाख रुपये. तर आतापर्यंत जसं आता पोळा आहे उद्याला, पोळ्यापर्यंत तुमचा दरवर्षी खर्च किती व्हायचा संपूर्ण क्षेत्रात? 20 लाख रुपये. 20 लाख रुपये. यावर्षी किती झाला? यावर्षी 12-13 लाख रुपयापर्यंत आहे. म्हणजे 12 लाख यावर्षी खर्च झाला, म्हणजे 8 लाख तुम्ही बचत केले. म्हणजे तुमचं उत्पादन येण्यापूर्वी तुम्हाला 8 लाख उरले समजा. आज आता याच्या पुढे जे फवारण्या येतात, पहिले तुम्ही फवारण्या करायचं तर त्याचा खर्च कसा व्हायचा? म्हणजे प्रति पंप किती खर्च येतो तुम्हाला? 280-250 रुपये एका पंपाला. यावर्षी सुरुवातीचा जे आपण पहिली फवारणी 20 रुपये. त्याचा खर्च किती? 20 रुपये. दुसरा 40-60 आणि आताचा 90-95 रुपये बस. तर शेतकरी मित्रांनो, परत एकदा आहे का, पहिल्या फवारणीचा खर्च 20 रुपये, दुसऱ्या 40 आणि तिसऱ्या 60 आणि आता चौथी 95 रुपये, 90-95 रुपये. तर महत्वाचं आहे की यामध्ये फवारणी करत असताना आता तुम्हाला एवढं क्षेत्र म्हणल्यावर दुकानदाराचा तुमचा खूप घाटा झाला. एका दुकानातून पहिले तुम्ही औषधी आणायचं, त्याच्यामध्ये कोणतं मॅकोंटस नाही, कुठलंच टॉनिक नाही किंवा वरखत नाही, टॉनिक नाही. तर तुम्हाला हे औषधी घेत असताना मग बऱ्याचशा अडचणी येत असतील ना, किंवा याला पात्या लागायचं, याला फांद्या लागायचं. अडचणी मी आज समजा 10 वर्षामध्ये मोनो शेतात आणला नव्हता. मोनोकोटोफॉस कधीच आम्ही वापरला होता, पण आता ते त्यांनीच परेशान, तुम्ही अशा टाप मोनो कसं काय नाले, हे न्या ते न्या. पण आता आपण समजा हे सगळ्या गोष्टी आपल्याला आवडल्या, अंतर लावले तर तुमचं आता बघा, हे कापूस एवढा सुंदर होईल. आता आज याची कंडिशन आहे आणि आपल्या पिकाचं जे भाषा आहे आणि पिकाची बोली काय आणि पुढील याची कंडिशन 2 महिन्याला काय राहील आपल्याला आता ओळखायला येते. हा प्लॉट तुमचा 2 महिन्यानंतर असा राहील ना, याचा कमीत कमी 150-200 बोंड जसं तुमचे शेजारी आहेत ना तुम्ही. जसं मी आज तुम्हाला 200 बोंड सांगा, तुम्हाला खरं वाटणार नाही? वाटणार नाही ना? वाटणार नाही ना? आता माझा नंबर घ्या आणि 2 महिन्याला यांच्या शेतात येऊन बोंड मोजा, मला व्हिडिओ टाका. जर 150-200 बोंड नाही लागले तर हे फेला म्हणून समजा कार्यक्रम. आणि त्याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना सांगू काय खरं काय आणि खोटं काय. महत्वाचं कसं आहे, नियोजन करत असताना कुठलंही आपल्याला फरक समजणं महत्वाचं. जसं तुम्ही आता 2 प्लॉट दाखवले, एक पारंपरिक पद्धतीचा आणि एक अमृत पॅटर्नचा. फरक आहे ना? 100%. कुठल्याही गोष्ट करत असताना फरक असेल तर आपण ते करायला पाहिजे. किती माझा मोठेपणा सांगेल त्याला काय अर्थ नाही. आणि आपलं काही प्रोडक्ट नाही, चला मी तुम्हाला एखादा प्रोडक्ट द्यालो याच्यावर मारा बघा, असंही नाही. काही रिझल्ट इथं टेक्नॉलॉजीचा आहे, प्रोडक्टचा नाही. त्याचं जे शेड्यूलचा आहे त्याचा रिझल्ट आहे. जसं आपण खाद्य व्यवस्थापन सांगतो, फवारणी व्यवस्थापन सांगतो, जसं तुम्ही मला आता झाड दाखवलं, त्याला फळफांद्या दाखवल्या. आता बरेच शेतकरी हे तोडते तर फांद्या, यालाच 100 बोंड लागते. तेच फांद्या तोडणं चालू आता. तर ते फांद्या तोडायच्या नाही. बरेच तोडायले ना, ते तोडायचे नाही.